पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार. मात्र हॉर्मुझ सामुद्रधुनी, लेबनॉन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावरती अद्याप तोडगा निघालेला नाही. आज पुन्हा पाकिस्तानमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. शांतता चर्चेदरम्यान अमेरिका आणि इराणची काही मुद्द्यांवरती सहमती. चर्चेदरम्यान काही कागदपत्रे एकमेकांना दिले. दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांकडून महत्त्वाच्या मुद्द्यांवरती काम सुरू. इस्रायलची अमेरिकेला मागण्यांची एक यादी सुपूर्द. इराणचा अणु कार्यक्रम संपुष्टात आणणं, लेबनॉनचा मुद्दा इराणपासून वेगळा ठेवणं या प्रमुख मागण्या. तर अमेरिका इस्रायलच्या मागण्यांसोबत सहमत असल्याची देखील माहिती. यूएस सेंट्रल कमांडकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरुंग हटवण्याची तयारी सुरू. आयआरजीसीकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सागरी सुरुंग हटवण्याची मोहीम सुरू. इराणमधला तणाव कमी करण्याच्या संधीचा फायदा द्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचं इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना हे आवाहन. इराणने शक्य तितक्या लवकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील स्वातंत्र्य आणि सुरक्षा पुनर्संचयित करावं असं फ्रान्सचं आवाहन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना धमकी. इराणला शस्त्रांचा पुरवठा केल्यास चीनच्या समस्या वाढू शकतात. ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधील कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार. तर मारुतीच्या मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची आज सभा. वारकऱ्यांमध्ये कुठलाही धर्मांध व्यक्ती घुसलेला नाही. उलट वारकरी संप्रदायामध्ये काम करणाऱ्या महाराजांना पुरस्कार दिला. उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर. शरद पवार यांच्यावरती टीका करणारे भाजपचे प्रवक्ते तुषार भोसले आचार्य नाही तर ते आचार्य. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांची ही टीका. कबड्डीमध्ये चपळाई पाहिजे, राजकारणातही आम्ही तेच करतो. उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य. तर मातेला विसरू नका आणि मातेलाही विसरू नका. उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला. कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आहेत का जिहाद करण्यासाठी? नाशिकमधल्या आयटी जिहाद प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा जिहाद चालणार नाही असंही केलं वक्तव्य. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होणार असल्याची माहिती. कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाईल. सध्या कंपनीमध्ये कर्मचारी जात नाही अशी देखील माहिती. निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नये. बीडमधून भोंदू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावर पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया. हिंदू असल्यानं मुख्यमंत्र्यांकडून खरातला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही. भोंदू अशोक खरातवरती बोलत असताना मंत्री नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया. खरातला फाशीवरती चढवण्याची आमची भूमिका असल्याचंही केलं वक्तव्य. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बुलढाण्यातल्या शिक्षिका मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी. शिक्षिका पत्नीची सुपारी देऊन पतीनेच हत्या करून घेतल्याचा आरोप. गुन्ह्यात सामील इतर आरोपींना पोलिसांचं अभय असल्याचा देखील दावा. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक. गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत हेलिकॉप्टर उतरलं. तर पुण्यातील खानवडी परिसरातला हा प्रकार. प्रकरणाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. भंडारा जिल्ह्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार हाणामारी. भिलेवाडा या ठिकाणी 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. माजी तालुकाध्यक्ष विनोद बांते आणि शिवसेना उपसरपंच राकेश बांते यांच्या दोन्ही गटांमध्ये हाणामारी. ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात आंदोलन. लोअर परळ ब्रिजखालील जागा लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप. ब्रिजखालील जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची देखील मागणी. पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर. जळगावच्या शिरसोलीमधील आदिवासींचा मंत्री अशोक उईकेंना घेराव. मोहाडीमधील झोपड्यांवरती अतिक्रमणाची कारवाई न करण्याची देखील मागणी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश. अकाली पडीक जमिनींच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं. 8वीच्या पुस्तकातून एनसीईआरटी मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा काढणार. एनसीईआरटीच्या निर्णयावरती छत्रपती वृषालीराजे भोसले यांची आक्रमक भूमिका. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून आता इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचंही करण्यात आलाय आरोप. मोबाईल घेतल्याच्या कारणातून तरुणाची हत्या. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील बेलगाव शिवारातली घटना. मित्राचा मोबाईल घेतल्याच्या कारणातून मित्रानं काठीने मारहाण करत हत्या केली. पोलिसात गुन्हा देखील या संदर्भातला दाखल. भिवंडीमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चोरी झालेले 70 मोबाईल जप्त करत तक्रारदारांना पोलिसांनी परत केले. 15,68,800 रुपये किमतीचे 70 मोबाईल जप्त करण्यात आले.
मुंबई वडोदरा महामार्गावरती उद्घाटनापूर्वी अपघात, कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, महामार्गाचं उद्घाटन होणं बाकी असताना वाहन चालकांकडून महामार्गाचा वापर सुरू. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा प्रकार समोर. परीक्षेच्या अवघ्या 1 तासात 140 रुपयांमध्ये व्हॉट्सअपवरती पेपर विक्री. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला. महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. नवी मुंबई या ठिकाणच्या एपीएमसी मार्केटमधील कार्यालयामध्ये चोरी, लाखो रुपयांची कॅश घेऊन चोरटे फरार. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. नागपूरमधल्या बोगस अल्पसंख्याक शाळा प्रकरणामध्ये 9 जणांविरुद्ध गुन्हे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांचे पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश. बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. कल्याणमध्ये बनावट पोलीस बनवून 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 27,90,000चा गंडा. व्हॉट्सअप कॉलवरती मुंबई पोलीस असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचं सांगत गंडा घातला. तिकडे अकोल्यात एकाची हत्या केली, त्यानंतर चाकू दाखवत दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी थेट धिंड काढली. आरोपीला कान पकडून माफी मागायला लावली. तरुणाची मस्ती पोलिसांनी चांगलीच जिरवली. आज रेल्वेच्या 3ही मार्गांवरती ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. सांगलीमध्ये गॅस पाईपलाईन खोदाईमुळे आता रस्त्यांची चाळण. प्रभाग 18 मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे नगरसेवक अभिजित भोसले आक्रमक. जबाबदारांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अभिजित भोसले यांची मागणी. 2 दिवसांमध्ये प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाचा दिला इशारा. राज्यात उन्हाचा कडाका देखील वाढणार. पश्चिमी विक्षोभ ओसरल्यानं पुढील 5 दिवसांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज. एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज. नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागेल. अमरावतीमध्ये तापमान 38 अंशांवर गेलं, त्यामुळे रस्त्यावरची वाहनांची गर्दी ओसरली. विशेष काळजी घेत नागरिक घराबाहेर पडत असल्याचं चित्र. गेल्या आठवड्यामध्ये गारपीट, तर आता वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त. मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये तापमानाचा पारा हा वाढला. मालेगाव सामान्य रुग्णालयामध्ये 20 बेडचं उष्माघात कक्ष देखील सुरू करण्यात आलं. डॉक्टर जितेंद्र डोलारे यांची ही माहिती. रायगड जिल्ह्यातल्या नागोठण्यामध्ये झाड कोसळलं. वीजपुरवठा खंडित, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळलं अशी माहिती. नांदेडसह परभणी आणि हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के. 4.7 रेक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या हरदोना खुर्दमध्ये 3.4 रिश्टर स्केल इतका भूकंपाची तीव्रता. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका. मुंबईमधल्या ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांना दाखल केलं. आशा भोसलेंवरती डॉक्टरांकडून पुढील उपचार सुरू. थकवा आणि छातीमध्ये संसर्ग झाला, त्यामुळे आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल केलंय. आशा भोसलेंची नात जनाई भोसले यांची ही माहिती. या काळात भोसले कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याचीही केली प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या 199व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. मिरवणुकीला इंदापूरकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगरात ऑटो एलपीजी गॅसचा दर गो गॅस पंपावरती 25 रुपयांनी कमी. 125 रुपये लिटरवरून गॅस 100 रुपये लिटरवरती. शहरातील इतर पंपांवरती 125 रुपये लिटरप्रमाणे मिळतोय ऑटो एलपीजी गॅस. सिंधुदुर्गात अजूनही व्यावसायिक गॅस तुटवडा, तर हॉटेल व्यावसायिक चिंतेत. चूल पेटवून हॉटेल व्यावसायिकांना जेवण बनवण्याची वेळ. चाळीसगाव या ठिकाणी गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. प्रियंका गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं चित्र. गॅस वितरण व्यवस्थेवरती ग्राहकांची नाराजी. शासनानं चौकशी करावी, ग्राहकांची ही मागणी. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ. गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये काही ग्राहक शिरल्याचा प्रकार. गॅस मिळत नाही, त्यामुळे ग्राहक संतप्त. गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची. एजन्सी चालकांनी शिबिगाळ केल्याचा ग्राहकांचा आरोप. जुलै महिन्यानंतर मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार. पालिकेची राज्य सरकारकडे वैतरणा तलावातून 2.37 लाख दशलक्ष लिटर पाण्याची मागणी. पाणी न दिल्यास 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचाही इशारा. दुसरीकडे पुणेकरांवरती आता पाणी कपातीचं मोठं संकट. आठवड्यातून 1 दिवस किंवा दिवसात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव. जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर हा प्रस्ताव. संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता पाणी कपातीचा निर्णय घेण्याची देखील शक्यता. पुणेकरांचा मिळकत कर भरण्यात जोरदार प्रतिसाद. 10 दिवसांमध्ये सुमारे 72 कोटींचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा. नागरिकांना सर्वसाधारण करात 5 ते 10% सवलत दिली. परभणी या ठिकाणी मांजामध्ये अडकलेल्या कबुतराला नागरिकांकडून जीवनदान. जखमी झालेल्या कबुतराला औषध पाणी देऊन सोडून दिलं.
येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार. 2026-2027च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटींची तरतूद. यात एकट्या मुंबईमध्ये 2,538 घरांचा समावेश.